तर आता आजकाल खूप चांगले गोठे असतात किंवा गायांसाठी खाली मॅट वगैरे असतात. बरोबर. मग आता ह्या ज्या शेळ्या आहेत, तर त्यांच्यासाठी काही स्पेशल व्यवस्था लागते का आपले नॉर्मल जे आता समजा एखादा शेतकरी आहे, त्याचा नॉर्मल आपला गोठा आहे छपराचा, तर त्याच्यामध्ये ते होऊन जातं तिचं? तर मॅडम असं आहे, आता पहा तो आहे प्राणी आणि माणूस यामध्ये फरक आहे. आजकाल लोकं डबल मजली गोठा करतात, टिबल मजली गोठा करतात आणि त्यामध्ये खाली एकात पुढं कोंबडी ठेव, पुढं गोठे ठेव. परंतु कोंबडी आणि शेळी ह्या मिक्स करायचा विषय नाहीये. कारण कोंबडीची विष्ठा पडते, जवानीवर पडती, वर खाली त्याचा वास दुर्गंधी त्यामुळे त्या प्राण्याला त्याचं इन्फेक्शन होतं, बॅक्टेरिया तयार होतो. हे प्रथमतः लक्षात घेतलं पाहिजे. कारण सोशल मीडिया काही गोष्टी पाहायच्या जरूर असतात, पण काही गोष्टी प्रॅक्टिकल अनुभवायच्या सुद्धा असतात. आणि लोक काय करतात, आपल्या परिस्थितीनुसार काम करतात. म्हणजे आपल्याकडे समजा एखादा कोटी किंवा 50 लाख आहेत. तर तुम्ही तिसऱ्या मजल्यावर शेळी ठेवणार का? नाही. तो नैसर्गिक नैसर्गिक प्राणी आहे. तुम्ही त्याला त्याच्या लेव्हलनी ठेवा. त्याला निसर्गात राहायला आवडतं, निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडतं. तुमच्याकडे पैसे आहेत, याचा अर्थ तुम्ही प्राण्याचं जीवन डायरेक्ट चेंज करू शकत नाही. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.